स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय उदयदादा घाडगे यांचे सुपुत्र शुभम व संग्राम यांचा विवाह सोहळा हजारोच्या संख्येत संपन्न। या लग्न सोहळ्यात महाराष्ट्रातील तमाम ज्येष्ठ मान्यवर उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले। या शुभमंगल प्रसंगी महाराष्ट्रातून व कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, हैदराबाद या विविध राज्यातून हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली। या शुभप्रसंगी स्वाभिमानी जोगी जमात व गोसावी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उदयदादा घाडगे यांनी 1,30,000 खुशालीचे वाटप केले। गोसावी समाजाच्या इतिहासात आजपर्यंत असा हजारोच्या संख्येने शिवविवाह पार पडणे हे पहिल्यांदाच झालेले आहे। याच गोसावी समाजातील शुभमंगल प्रसंगी माननीय खासदार, आमदार, नगरसेवक व इतर सर्वांनी सहभाग राहून वधूवरांना आशीर्वाद दिले। माधवनगर येथील सुशांत गार्डनमध्ये स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय उदयदादा घाडगे यांचे सुपुत्र यांचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दो मिनट साइड को थोड़ी सी साइड को दो साइड आज पूर्व जनसमुदाय आयोग वानमारी विनंती शेवट मळ्याशिवाय कोण आलो म्हणतो आणि आज सगळा आदम्याला शेवट आणि पुढच्यासाठी आपण सरसकटेच वाटा म्हणजे हा 2 टाबरारा विवाह आहे। सरसकटेत आदमी आयोला देखील सगळ्यांनाच म्हणून राही सापते। आज 2 टाबराने शेवट आणि खुशाली में 1 लाख रुपया देऊ गयो। संदीप 20,000 रुपया आणि माध्यव भागळबाई 10,000 रुपया म्हणजे हा 1,30,000 रुपया खुशाली आम्ही 3,000 आटे वाटा बाया बने ले 1 2 3 रुपये जय गोसावी। आज माधवनगर येथे उदयदादा घाडगेंचे सुपुत्र शुभम आणि संग्राम यांच्या लग्नाला आम्ही पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर हॉलमध्ये ऑल महाराष्ट्र गोसावी समाज उपस्थित होता। तोपर्यंत नवरा नवरीची एंट्री तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। मित्रांनो, आमच्या समाजामधील लग्नाची सुरुवात सुपारी फोडण्यापासून सुरू होते आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांनी उपस्थित असलेले सर्व एकत्र बसून नियोजन करतात। तोपर्यंत एंट्री झाली शुभम संग्रामचे वडील म्हणजेच आमचे समाजाचे मोठे कार्यकर्ते जोगी जमात संघटनेचे संस्थापक उदयदादा घाडगे यांचे आगमन झाले। समाजातील सर्व कार्यकर्ते, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते तिथे पोहोचले होते आणि क्रिकेट असोसिएशनमधील सदस्य, पदाधिकारी सर्वजण त्या कार्यक्रमासाठी पोहोचले होते। त्या लग्न सोहळ्याला साताराहून संतोष घाडगे दादा आणि जयराजदादा घाडगे ही उपस्थित होते। त्यानंतर सर्व नियोजन व्यवस्थित म्हणजेच कार्यकर्त्यानुसारच सुपारीचा कार्यक्रम पूर्ण झाला। त्यानंतर सुपारी फोडण्यात आली। सुपारी फोडल्यानंतर आमचा मानाचा टिळा असतो, तो टिळा सर्वांना ओढण्यात आला। त्या टिळ्यानंतर आमच्या समाजामध्ये एक अट असते की खुशाली म्हणजे मनखुशीने पैसे वाटप करणे। सर्व जेवढे कार्यकर्ते येतात, जे प्रत्येक गावाकडून येतात, त्यांना सर्वांना
जे काही रक्कम तिथे नवरदेवाकडून किंवा नवरीकडून देतात ते सर्वजण एकत्र बसून सर्वांना वाटप केले जाते. त्यानुसार एक चांगला कार्यक्रम उदयदादा यांचा पार पडला. त्यानुसार जेवणाचाही कार्यक्रम उत्तम पद्धतीने त्याने केले होते. ते जेवणही फार उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचे होते आणि जबरदस्त कार्यक्रम उदयला लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि लवकरच तुम्हालाही संग्राम लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बांधीन गगनास झुला जर देशील साथ मला येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो अनुरागी रसरंगी होऊन येतो नाजूकशी एक परी होऊन येतो. नमस्कार, मी उदय गाडगे, स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. काल दिनांक 12/5/2026 रोजी मंगळवार माझ्या दोन्ही मुलाच्या शुभ कार्यास महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आमचा गोसावी समाज सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या विविध जिल्ह्यातून येऊन त्यांनी जे त्यांचा अनमोल वेळ दिला, तसेच विशेष म्हणजे कर्नाटक, हैदराबाद, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातूनही हजारोच्या संख्येने मान्यवरांनी उपस्थिती लावून वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी वेळ काढून आल्याबद्दल मी पूर्ण गोसावी समाजाचे तसेच जोगी जमात गोसावी समाज क्रिकेट असोसिएशन संघटनेचे मी आभार मानितो. तसेच विशेष आभार कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही समाजसेवक आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रामुख्याने कुणीही मागं न राहता सर्वांनी उपस्थिती लावली, त्याबद्दल मी माझ्या शुभ कार्यास आलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच त्यांनी त्यांचा जो वेळ दिला आहे आणि दुसरी गोष्ट ह्या हजारोच्या संख्येने येऊनसुद्धा त्यांनी जो आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल मी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या वतीने पूर्ण गोसावी समाज तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे व जोगी जमात क्रिकेट असोसिएशनचे मनापासून आभार व्यक्त करतो.